हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो। नोव्हेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आर्थिक। सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर। पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे। देशातल्या रस्त्यांवरती जे काही अपघात होतात त्याची आकडेवारी जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे। जरी 2023 मध्ये हा अहवाल रिलीज करण्यात आला असला तरी आकडेवारी जी आहे ती 2022 ची त्या ठिकाणी आहे। सो अहवालाचं नावच असं आहे की भारतातील रस्ते अपघात 2022, म्हणजे 22 मध्ये जे काही अपघात झाले त्याची विशिष्ट आकडेवारी त्या ठिकाणी आहे। ऑब्वियसली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली असेल। आता आकडेवारी थोडी मोठी आहे किंवा किचकट आहे, परंतु आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतं, कारण हे वर्तमानपत्रांमध्ये आलेलं आहे। सगळ्या न्यूजपेपरमध्ये ही न्यूज त्या ठिकाणी होती। सो बघूयात आपण की अपघातांची आकडेवारी काय आहे। जर बघायला गेलं 2022 मध्ये टोटल अपघात किती झाले बघा, 4.61 लाख, म्हणजे 4,61,312 इतकी अपघातांची संख्या आहे। नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स किती झालेत, 4.61 लॅक्स। 2021 च्या तुलनेमध्ये ही जी वाढ आहे ती 11.9%, म्हणजे 12% वाढ आहे 2021 च्या तुलनेमध्ये। कंसातले वाढीचे जे आकडे आहेत ते 21 च्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी आहेत। नंतर या अपघातांमध्ये मृत्यू किती झालेले आहेत, तर मृत्यू झालेत 1.68 लाख, म्हणजे 1,68,491 इतके मृत्यू त्या ठिकाणी झालेले आहेत आणि गत वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ त्या ठिकाणी आहे 9.4। नंतर जखमींची संख्या जी आहे ती जखमींची संख्या किती आहे, 4,43,366 आणि वाढ आहे 15.3। आता तुम्ही म्हणाल की ह्यातलं सर अतिशय महत्त्वाचं काय जे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, तर ते आहे 4,61,312 इतके अपघात झालेले आहेत आणि मृत्यू आहेत 1,68,491। देशातले जे काही राष्ट्रीय महामार्ग आहेत, नॅशनल हायवेज आहेत, त्या नॅशनल हायवेजचा विचार करता सर्वाधिक अपघात, नंबर ऑफ ऍक्सिडेंट्स कोणत्या राज्यामध्ये झालेत, तर तामिळनाडूमध्ये। तामिळनाडूमध्ये सर्वाधिक राष्ट्रीय महामार्गावर अपघात आहेत। 2 नंबरला केरळ आणि 3 नंबरला उत्तर प्रदेश त्या ठिकाणी आहे। नंतर राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक मृत्यू कुठे आहेत, तर सर्वाधिक मृत्यू जे आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत। सो राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात आहेत तामिळनाडूमध्ये, तर सर्वाधिक मृत्यू त्या ठिकाणी आहेत उत्तर प्रदेशमध्ये। नंतर 2 नंबरला तामिळनाडू आहे, 3 नंबरला आपला महाराष्ट्र त्या ठिकाणी आहे। नंतर अपघातांची सर्वाधिक तीव्रता कुठे दिसून येते, तीव्रता म्हणजे काय, जर 100 अपघात झाले तर अपघातामध्ये मृत्यू किती लोकांचे झाले, तर 1 नंबरला आहे मिझोराम। हे थोडं ऑप्शन मध्ये असेल तर आपल्याला वेगळं वाटू शकतं की अपघातांची सर्वाधिक तीव्रता मिझोराम मध्ये आहे, याचा अर्थ 100 अपघातांपैकी तिथं मृत्यू किती लोकांचा होतोय, 85। नंतर आहे बिहार, नंतर आहे पंजाब। नंतर अपघातांचं कारण, हे जे काही अपघात झालेले आहेत त्या अपघातांचं मोस्ट ऑफ द कारण काय आहे, रिझन काय आहे, तर ओव्हर स्पीडिंग, आपण त्याला अतिवेग त्या ठिकाणी म्हणू शकतो। एकूण रस्ते अपघातांमध्ये 72.3% इतकं ओव्हर स्पीडिंगचं कॉन्ट्रीब्युशन आहे, म्हणजे जेवढे रस्ते अपघात झाले त्याच्यामध्ये 72.3 ऍक्सिडेंट हे त्या ठिकाणी अति अपघाता किंवा अति वेगामुळे झालेले आहेत। एकूण मृत्यूमध्ये 71.2% प्रमाण हे ओव्हर स्पीडिंगचं आहे आणि एकूण जखमींमध्ये 72.8% आहे। म्हणजे भारतामध्ये जेवढे आपण मगाशी बघितलं की 1.68 लाख मृत्यू झालेत, त्यातले 71% हे जे काही मृत्यू अपघातामध्ये झाले ते कशामुळे झालेत, ओव्हर स्पीडिंगमुळे त्या ठिकाणी झालेले आहेत। सो बेसिकली भारतामध्ये अपघात होण्याचं असेल, मृत्यूचं कारण असेल किंवा जखमींचं कारण असेल, हे कशामुळे त्या ठिकाणी आहे, ओव्हर स्पीडिंग हे कारण त्या ठिकाणी आहे। ओके, येस। नंतर एक वेगळीच आकडेवारी त्या ठिकाणी आहे। एडलगिव्ह हुरुन इंडिया नावाची संस्था आहे, त्या संस्थेनं इंडिया फिलॉन्थ्रॉफी लिस्ट 2023 रिलीज केलेली आहे। म्हणजे काय, तर 2022 मध्ये भारतातल्या कोणकोणत्या लोकांनी जास्त दान केलं, थोडक्यात काय आपण म्हणू की ही जी काही इंडिया फिलॉन्थ्रॉफी लिस्ट आहे ती देशातल्या दानशूरांची यादी त्या ठिकाणी आहे। एडलगिव्ह हुरुन इंडियानं असा अहवाल त्या ठिकाणी तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये भारतातले एकूण दानशूर आहेत 119 आणि त्यांनी दान केलेली रक्कम आहे 8,445 कोटी। एवढी रक्कम ह्या 119 दानशूरांनी त्या ठिकाणी केलेली आहे। आणि आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की ही जी काही फिलॉन्थ्रॉफीची लिस्ट आहे, त्या फिलॉन्थ्रॉफीच्या लिस्ट म्हणून मध्ये 1 नंबरचं नाव कुठलं आहे, 1 नंबरचं नाव कदाचित तुमच्या परिचयाचं नसेल तर ते आहेत शिव नाडर, ज्यांनी 2042 कोटी दिलेत आणि हे HCL टेक कंपनीचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतात। सो मला असं वाटतं की आयोगाला प्रश्न विचारायचा असेल तर इथं स्कोप त्या ठिकाणी आहे की या फिलॉन्थ्रॉफी लिस्टमध्ये 1 नंबरला कोण आहे। मग त्याच्यामध्ये मुकेश अंबानी, रतन टाटा वगैरे ऑप्शन असले तर आपल्याला ते वाटू शकतात, परंतु ते नाहीये। तर शिव नाडर त्या ठिकाणी आहे, 2042 कोटी इतकी रक्कम त्यांनी दान त्या ठिकाणी केलेली आहे। 2 नंबरला आहेत अझीम प्रेमजी, 3 नंबरला आहेत
मुकेश अंबानी. ही जी काही 119 जणांची यादी आहे त्या यादीमध्ये महिलांची संख्या आहे 7 आणि फक्त महिलांचा जर विचार करायचा असेल तर महिलांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत रोहिणी निलिकेनी. म्हणजे एकूण क्रमवारीमध्ये शिव नाडर 1 नंबरला आहेत, परंतु फक्त महिलांचा विचार करायचा असेल तर रोहिणी निलिकेनी, नंदन निलिकेनी यांच्या पत्नी आहेत. 170 कोटी इतकी रक्कम त्यांनी दान केलेत. सर्वात कमी वयाचे दानशूर आहेत निखिल कामत, वय वर्ष 37 वर्ष आहे, झिरोदा कंपनीचे प्रमुख आहेत. ह्यांनी पण 170 कोटी इतकी रक्कम दान त्या ठिकाणी केलेली आहे. ओके, इथं तुम्हाला रोहिणी निलिकेनी दिसतात 170 कोटी. नंतर आहेत किरण शाह मुजुमदार 96 कोटी. नंतर अनु वाघा आणि त्यांची फॅमिली आहे 23 कोटी. ओके, सो बेसिकली तुम्हाला प्रश्न विचारला तर इथे विचारला जाईल शिव नांडरवरती. ओके, चलो नेक्स्ट. नंतर आपण बघूयात पुढची चर्चेतील धरण, त्याचं नाव आहे मेडीगड्डा. ओके, मेडीगट्टा किंवा मेडीगड्डा असं देखील त्याला म्हटलं जातं. सो हे मेडीगट्टा नावाचं जे काही धरण आहे ते चर्चेत होतं. का चर्चेत होतं आपण बघूयात. ओके, चर्चेत असण्याचं कारण राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाच्या समितीनं, राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण म्हणजे नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी. ओके, हे जे काही देशातले डॅम्स आहेत ते डॅम्स किती सुरक्षित आहेत ह्याची वेळोवेळी पाहणी या प्राधिकरणाकडून किंवा अथॉरिटीकडून केली जाते. आणि यांनी या मेडीगट्टाचं ऑब्झर्वेशन करून केंद्राला एक अहवाल सादर केला आणि अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे की धरणाचं बांधकाम जे आहे ते सदोष आहे, चुकीचं बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं भविष्यामध्ये मोठा धोका लक्षात घेऊन संपूर्ण धरणच पुन्हा बांधावं लागेल. म्हणजे भविष्यामध्ये या धरणाला असला धोका लक्षात घेता हे संपूर्ण धरणच पुन्हा बांधावं लागेल अशी त्यांनी त्या ठिकाणी अहवालामध्ये सांगितलंय. धरणाचं नियोजन असेल, त्याचं क्वालिटी कंट्रोल असेल, आपण त्याला गुणवत्ता नियंत्रण म्हणतो, ज्याचा मेंटेनन्स असेल, हे सगळं करण्यामध्ये तेलंगणा प्रशासन अपयशी आहे. याचा अर्थ हे जे काही मेडीगट्टा नावाचं धरण आहे ते कुठं आहे, तेलंगणामध्ये त्या ठिकाणी आहे. याच्याबद्दल आपण ते बघणारच पण आहोत. पार्श्वभूमी काय होती की का हे राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाची समिती या मेडीगट्टाला येऊन भेट दिली, कारण ऑक्टोबर 2023 मध्ये ही 2023 मध्ये त्यांनी ह्याचं ऑब्झर्वेशन केलं. पण ऑक्टोबर 2023 मध्ये काय झालं, या धरणामधील लक्ष्मी बॅरेज नावाचा जो काही पूल आहे त्याला पुढे तडे गेले आणि त्याच्यानंतर डॅम सेफ्टी अथॉरिटीनं त्याची पाहणी केली. सो बेसिकली अगोदर झालं काय तर धरणावरील लक्ष्मी बॅरेज नावाचा जो पूल होता त्याला थोडे तडे गेले आणि त्याच्यानंतर ही जी काही नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटीची समिती आहे ती त्या ठिकाणी आली आणि त्यांनी सांगितलं ह्या बांधकाम सदोष आहे, ह्याचं बांधकाम पूर्णपणे परत केलं पाहिजे, ह्याचं क्वालिटी कंट्रोल, प्लॅनिंग आणि मेंटेनन्स सगळंच त्या ठिकाणी करण्यामध्ये तेलंगणा सरकार अपयशी त्या ठिकाणी ठरलेलं आहे. सो मेडीगट्टा धरण त्यामुळं चर्चेत त्या ठिकाणी होतं. मेडीगट्टा धरण जे आहे ते महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर त्या ठिकाणी आहे. कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा हा भाग आहे. 80,000 कोटी रुपये खर्च करून हे बांधण्यात आलेलं आहे गोदावरी नदीवरती. सो असा पण आयोग प्रश्न विचारू शकतं की हे जे काही मेडीगट्टा नावाचं धरण आहे ते कोणत्या नदीवर आहे, तर ते गोदावरी नदीवर त्या ठिकाणी आहे. चलो, नंतर आहे एक महत्वाची योजना, त्याचं नाव आहे पंतप्रधान किसान भाई योजना. परंतु त्याला वेगळ्या भाषेमध्ये काय म्हटलं जातं, पीएम किसान स्टोरेज इन्सेंटिव्ह स्कीम. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं, ओके, याच्या अगोदरच्या मला वाटतं सामाजिक सेक्शनमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की पंतप्रधान जन आरोग्य योजना किंवा PMJ असं त्याला म्हटलं जातं, परंतु ट्रेडिंग नाव काय आहे, आयुष्यमान भारत. ओके, सो असंच ते आहे. सो पीएम किसान स्टोरेज इन्सेंटिव्ह स्कीमला प्रेमानं आपण म्हणू शकतो की पंतप्रधान किसान भाई योजना. सो ही पंतप्रधान किसान भाई योजना काय आहे आपण बघूयात. सो बेसिकली शेतकरी एखाद्या पिकाची लागवड करतो, त्याच्यानंतर ते पीक मॅच्युअर झाल्यानंतर त्याची काढणी केली जाते आणि नंतर ते मार्केटमध्ये येतं. परंतु बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी मार्केटमध्ये हे जे काही पिकांचे दर आहेत ते कोसळलेले असतात आणि मग शेतकऱ्यांना नुकसान त्या ठिकाणी असतं. सो बेसिकली आता गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, जे तुम्ही प्रोडक्ट किंवा उत्पन्न काढलेलं आहे ते तुम्ही स्टोरेज करू शकता आणि स्टोरेज केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा तुमच्या पीक मालाला त्या ठिकाणी भाव येईल तेव्हा तुम्ही ते त्या ठिकाणी विकू शकता. मग स्टोरेज करण्यासाठी गव्हर्नमेंट त्या ठिकाणी तुम्हाला काय देणार आहे, इन्सेंटिव्ह देणार आहे. सो नावातच आहे बघा, पंतप्रधान किसान स्टोरेज इन्सेंटिव्ह स्कीम. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक शेतकऱ्याला आपलं पीक माल स्टोरेज करून ठेवण्यासाठी गव्हर्नमेंटकडून प्रति क्विंटल काहीतरी इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. सो बेसिकली काय आहे याचा उद्देश, किंमत ठरवताना व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढून लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं. सो बेसिकली काय होतं, जे काही लहान आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी आपला शेतमाल जो आहे तो त्या ठिकाणी न्यावा लागतो आणि बऱ्याच वेळेला हे जे काही व्यापारी आहेत त्यांची मक्तेदारी त्या ठिकाणी असते किंमत ठरवताना.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालाची आवक त्या ठिकाणी आली असते, त्यामुळे दर पडलेले असते, त्यामुळे शेतकऱ्याला पर्याय नसतो, कारण स्टोरेज फॅसिलिटी शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी नसते, आणि जरी असली तरी ती मोठ्या शेतकऱ्यांकडे असते. सो जे काही लहान आणि मार्जिनल फार्मर्स त्या ठिकाणी आहेत त्यांचं प्रोडक्ट जे आहे त्यांना स्टोरेज करून ठेवता यावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं, यासाठी ही पंतप्रधान किसान भाई योजना सुरू करण्यात आलेली आहे. गोदामात पिकाची साठवण करण्यासाठी लहान अल्प आणि अल्पभूधारक, लक्षात ठेवा ही योजना कोणासाठी आहे, फक्त लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांना दरमहा काही प्रति क्विंटल अनुदान त्या ठिकाणी दिलं जाईल. सो प्रति क्विंटल अनुदान किती आहे, 4 रुपये. ओके, एका महिन्याला 100 किलोसाठी 4 रुपये अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं जाईल. काढणीनंतर शेतकरी किमान 3 महिने हे पीक साठवू शकतील, आणि ह्याचा फायदा काय होईल, जेव्हा बाजारामध्ये चांगला दर मिळाल तेव्हा शेतकरी आपल्या मालाची विक्री करू शकतात. सुरुवातीला 7 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश, त्या ठिकाणी आपला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू ह्या 7 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्यात आली आहे. सो बेसिकली ह्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत, लहान आणि अल्पभूधारक शेतकरी. ह्याचा फायदा काय होणार आहे, तर शेतकऱ्यांना आपला माल जेव्हा मार्केटला दर येईल तेव्हाच त्या ठिकाणी विकण्यासाठी स्कोप आहे. इथं शेतकऱ्याला प्रति महिना प्रति क्विंटल त्या ठिकाणी 4 रुपये अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. ओके, येस. नंतर आहे 42वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा. प्रगती मैदान नवी दिल्ली इथं पार पडला. अनुप्रिया पटेल ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. वसुधैव कुटुंबकम ही त्याची थीम आहे. भागीदार म्हणजे पार्टनर कंट्री आहेत, पार्टनर स्टेट्स आहेत बिहार आणि केरळ. फोकस राज्य त्या ठिकाणी आहेत नवी दिल्ली, जम्मू काश्मीर, झारखंड आणि आपला इथं महाराष्ट्र त्या ठिकाणी आहे, आणि उत्तर प्रदेश. ओके, सो इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर जो आहे तो नवी दिल्ली इथं पार पडलेला आहे. सो भागीदार राज्य आणि फोकस राज्य तुम्हाला विचारले जाऊ शकतात. केंद्रित राज्य म्हणजे फोकस राज्यांमध्ये आपला महाराष्ट्र देखील त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आपण संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी बघूयात. 7वी इंडिया मोबाईल काँग्रेस भारत मंडपम या ठिकाणी पार पडली. स्वतः नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रम जो आहे त्याचं पण कार्यक्रम तो भारत मंडपम इथं आयोजित करण्यात आला. तिथं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी उद्घाटनाला उपस्थित होते. नंतर 16वी शहरी गतिशीलता भारत परिषद आणि प्रदर्शन जी आहे ती नवी दिल्लीमध्ये पार पडली. हरदीप सिंग पुरी जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण केलं. इंटिग्रेटेड अँड रिसायलेंट अर्बन ट्रान्सपोर्ट ही त्याची थीम त्या ठिकाणी होती. नंतर ही एक महत्त्वाची परिषद त्या ठिकाणी आहे वनस्पती आरोग्य व्यवस्थापन परिषद म्हणजे प्लांट हेल्थ मॅनेजमेंट परिषद जी आहे ती हैदराबाद या ठिकाणी पार पडलेली आहे. नंतर पुढचा महोत्सव महत्त्वाचा आहे आशियान भारत भरड धान्य महोत्सव, मिलेट फेस्टिवल ऑफ एशियन इंडिया. आशियान म्हणजे काय, तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन. याच्यामध्ये टोटल 10 देश त्या ठिकाणी आहेत. सो आशियान भारत भरड धान्य महोत्सव जो आहे तो इंडोनेशियामध्ये ऑर्गनाईज करण्यात आलेला होता. हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. ओके, इंडोनेशिया हा आशियानचाच गट त्या ठिकाणी आहे का, 2023 हे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स म्हणून युनायटेड नेशनने डिक्लेअर केले आहे, आणि त्याच्या पश्चात त्याच्यासाठी त्या ठिकाणी एशिया भारत भरडधान्य महोत्सव त्या ठिकाणी इंडोनेशियामध्ये ऑर्गनाईज करण्यात आला. तसाच महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आंतरराष्ट्रीय भरडधान्य अधिवेशन ऑर्गनाईज करण्यात आलं ओडिशामधल्या भुवनेश्वर या ठिकाणी. नंतर 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट जो आहे तो मेघालयमधल्या शिलाँग इथं ऑर्गनाईज करण्यात आला. 8वी इंडिया वॉटर इम्पॅक्ट समिट नवी दिल्लीमध्ये ऑर्गनाईज करण्यात आली, ज्याचं उद्घाटन नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. नंतर जागतिक मत्स्य व्यवसाय परिषद म्हणजेच फिशरी कॉन्फरन्स जी आहे ती अहमदाबाद गुजरात इथं पार पडली. सेलिब्रेटिंग फिशरीज अँड ॲक्वाकल्चर वेल्थ अशी त्याची थीम आहे. नंतर भारतामध्ये त्या ठिकाणी देशांतर्गत पुरवठा आणि निर्यातीसाठी आयफोनचं उत्पादन करणारी कंपनी आहे टाटा समूह. लक्षात ठेवा, टाटा समूह सगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सध्याला अग्रेसर आहे. सो भारतामध्ये बंगळुरू या ठिकाणी टाटा समूहाकडून आयफोनचं उत्पादन केलं जाणार आहे देशांतर्गत पुरवठा आणि देशातून बाहेर निर्यात त्या ठिकाणी करण्यासाठी. नंतर ऑनलाईन गेमिंगवर 28% GST आकारणारं राज्य बिहार त्या ठिकाणी आहे. नंतर साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच गंधक आणि रसायनमुक्त साखरेचं उत्पादन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, कारण बेसिकली शुगर फॅक्टरीमध्ये सल्फरचा वापर त्या ठिकाणी केला जातो. ओके, शुगर बनवताना. सो पहिल्यांदाच गंधक आणि रसायनमुक्त साखरेचं उत्पादन केलं, ते पण आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातल्या रांजणी इथं जो काय नॅचरल शुगर अँड अलाइड एजन्सी लिमिटेड नावाचा कारखाना आहे तिथं पहिल्यांदा त्या ठिकाणी गंधकमुक्त आणि रसायनमुक्त साखरेची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली आहे. SBIने श्रीलंकेमध्ये आपली एक नवीन शाखा सुरू केलेली आहे, त्याचं नाव आहे त्रिंकोमाली. नंतर स्वतः निर्मला सीतारामन त्यांनी त्याचं उद्घाटन केलं होतं.
ट्रॅक्सॉन नावाची एक संस्था आहे, त्यांनी एक आकडेवारी रिलीज केली. त्या आकडेवारीनुसार महिलांच्या नेतृत्वाखाली जे काही स्टार्टअप आहे त्याच्यामध्ये 1 नंबरचं शहर आहे बंगळुरू. सो बेंगळुरू शहरामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक स्टार्टअप आहेत 1783. नंतर आहेत मुंबई, नंतर आहे दिल्ली. नंतर BBC 100 महिला 2023 यादी झाली. त्याच्यामध्ये भारतातल्या दिया मिर्झा, हरमनप्रीत कौर, आरती कुमार राव, देत्सुनमा तेझिन पाल्मो या महिलांची त्या ठिकाणी आहे. दिया मिर्झा तुम्हाला माहित असेल एक सिने अभिनेत्री आहेत. हरमनप्रीत कौर भारतीय क्रिकेट संघाची कॅप्टन त्या ठिकाणी आहे. सो अशा लोकांची यादी त्या ठिकाणी आहे. नंतर आहे जागतिक फिनटेक युनिकॉर्न क्रमवारी 2023. स्टॅटिस्टा नावाची कंपनी आहे. त्यांनी सांगितलंय की सर्वात जास्त फिनटेक युनिकॉर्न जे आहेत ते अमेरिकेमध्ये आहेत आणि भारताचा त्याच्यामध्ये 3रा क्रमांक त्या ठिकाणी लागतो. ओके, त्याच्यानंतर आहे जगातील पहिलं जहाज ते जहाज द्रवीभूत नैसर्गिक वायू लिक्विफाईड नॅचरल गॅस जो आहे तो एका जहाजातून दुसऱ्या जहाजामध्ये पाठवण्यासाठी पहिल्यांदा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे गेल या कंपनीनं, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया. नंतर 2024 मध्ये भारत हा आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी असणार आहे. नंतर आहे बघा महत्त्वाची गोष्ट आहे, गुजरात राज्याचा राज्य मासा म्हणून घोल माशाला दर्जा देण्यात आलेला आहे. जसं महाराष्ट्र राज्यानं चंदेरी पापलेटला किंवा सिल्वर पॉम्प्रेटला त्या ठिकाणी अशा प्रकारे महाराष्ट्रानं राज्य माशाचा दर्जा दिला आहे, अगदी तशाच प्रकारे गुजरात राज्यानं घोल नावाच्या माशाला राज्य माशाचा दर्जा दिलेला आहे. नंतर सर्व जिल्ह्यामध्ये सोन्यासाठी हॉलमार्किंग केंद्र असणारे देशातलं पहिलं राज्य केरळ. सो प्रत्येक केरळमधल्या प्रत्येक राज्यामध्ये सोन्यासाठी हॉलमार्किंग त्या ठिकाणी असणार आहे. नंतर दक्षिण पश्चिम आशियातील सर्वात मोठा शीतपेय प्रकल्प जो आहे तो अमेठीमध्ये उभारला जात आहे उत्तर प्रदेशमध्ये. ओके, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. नंतर देशातलं पहिलं लव्हेंडर फार्म जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये चाला या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. नंतर आतापर्यंत सर्वाधिक 16.1 दशलक्ष टन मालाची हाताळणी करणारं देशातलं पहिलं बंदर आहे मुंद्रा, गुजरात राज्यामध्ये आहे. आणि मुंद्रा हे जे काही बंदर आहे त्याची मालकी जी आहे अदानी समूहाकडे आहे. सो आतापर्यंत सर्वाधिक टन मालाची हाताळणी करणारं देशातलं पहिलं बंदर आहे मुंद्रा, गुजरातमध्ये. नंतर केंद्र सरकारनं अनुदानित दरामध्ये गव्हाचं पॅकेजिंग केलेलं पीठ द्यायला सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे भारत आटा, लक्षात ठेवा. सो भारत आटा काय आहे तर गव्हाचं जे काही पॅकेज पीठ आहे जे सबसिडाइज रेटमध्ये द्यायला सुरू केलेलं आहे त्याचं नाव आहे भारत आटा. नंतर गायींची गणना करण्याचं सुरू करणारं राज्य उत्तर प्रदेश. काऊ सेन्सस म्हणजे देशातल्या ज्या काही गायी वगैरे आहेत राज्यातल्या त्यांची मोजणी त्या ठिकाणी केली जाणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, आपण त्याला NPCI असं देखील म्हणतो, त्यांचे UPI सुरक्षा दूत जे आहे त्यांचं नाव आहे पंकज त्रिपाठी, एक सिने अभिनेते त्या ठिकाणी आहेत. सो बेसिकली बऱ्याच वेळेला UPIच्या माध्यमातून लोकांना फ्रॉड केले जातात किंवा लोकांची फसवणूक त्या ठिकाणी केली जाते. सो UPI पेमेंट सेफ व्हावं याच्यासाठी लोकांमध्ये अवेअरनेस व्हावा म्हणून UPI सुरक्षा दूत म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर ईट राईट स्टेशन नावाचे इनिशिएटिव्ह आहे. असं प्रमाणपत्र मिळालेली रेल्वे स्थानकं 2 आहेत, रंगिया आणि मारियानी, हे दोन्ही आसाममधले आहेत. नंतर पंतप्रधान कुसुम नावाची योजना आहे, प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्तम अभियान. या योजनेअंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारं राज्य आपलं त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र, 2 नंबरला हरियाणा आणि 3 नंबरला राजस्थान. सो एवढंच लक्षात ठेवायचं, कुसुम योजनेअंतर्गत कोणी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली? महाराष्ट्र. नंतर राज्यातील पर्यटन क्षेत्राला हॉट एअर बलून नावाचा उपक्रम सुरू करणारं राज्य त्या ठिकाणी आहे हरियाणा. बेसिकली एक त्या ठिकाणी अशी पेटी असल्यासारखं असतं आणि त्याला असा मोठा बलून असतो आणि याच्या माध्यमातून हे बलून हवेत जातात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टुरिझम केलं जातं. सो बेसिकली युरोपमध्ये असे प्रकार त्या ठिकाणी असतात. सो असं एक बास्केट असते त्याला असा बलून लावलेला असतो, सो त्याला हॉट एअर बलून त्या ठिकाणी म्हटलं जातात. सो हॉट एअर बलून सफारी प्रकल्प सुरू करणारं राज्य आहे हरियाणा. नंतर मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करणारं राज्य आहे उत्तराखंड. देशांतर्गत मासेमारी असेल किंवा त्या ठिकाणी जे काही मत्स्य पालन करणारे जे शेतकरी आहेत त्यांना मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यासाठी ही उत्तराखंड सरकारची योजना आहे. नंतर खीर सिटी नावाचा एक उपक्रम कर्नाटक सरकारनं सुरू केलेला आहे. खीर म्हणजे नॉलेज, हेल्थ केअर, इनोव्हेशन अँड रिसर्च. याच्यामध्ये आरोग्य सेवा असतील, नाविन्यता असेल, ज्ञान या क्षेत्रामध्ये 40,000 कोटींची गुंतवणूक त्या ठिकाणी आकर्षित केली जाणार आहे. सो खीर सिटी नावाचा उपक्रम कर्नाटक सरकारनं सुरू केलेला आहे. नंतर मुख्यमंत्री मका मिशन जे आहे ते ओडिशा सरकारनं सुरू केलेलं आहे. नंतर अन्नपदार्थांवरचं जे काही हलाल ब्रँडिंग आहे त्याच्यावर बंदी घालणारा राज्य आहे उत्तर प्रदेश. ओके. नंतर आय स्टार्ट टॅलेंट
कनेक्ट पोर्टल जे आहे ते राजस्थान सरकारनं त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ज्याचा उद्देश आहे देशातले जे काही राज्यातले जे काही तरुण आहेत त्यांना रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी प्रदान करतं. ओके, नंतर लाकडाचं जे काही अवैध व्यापार सुरू आहे त्याला आळा घालण्यासाठी ऑपरेशन शेषा त्या ठिकाणी सुरू केलं होतं. निर्मला सीतारामन यांनी त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर देशातली पहिली अंतर्गत आंतरराष्ट्रीय क्रूज लायनर जी आहे त्याचं नाव आहे कोस्टा सेरेना. मुंबई इथं सर्बानंद सोनोवाल यांनी त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतर होलसेल डिजिटल चलन जे आहे, डिजिटल करन्सी आहे, त्याची घोषणा करणारा देश आहे स्वित्झर्लंड. नंतर आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या आकडेवारीनुसार, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आहे त्या लेबर ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार दर आठवड्याला काम करणाऱ्या व्यक्तींच्या सरासरी तासांच्या संख्येनुसार भारताचा क्रमांक, भारत त्या ठिकाणी 6व्या स्थानावर आहे आणि भारतामधले जे काही काम करणारे लोक आहेत ते सरासरी आठवड्याला 47.7 तास इतके काम करतात. सो भारतातला काम करणारा जो काही वर्ग आहे तो आठवड्यामध्ये सरासरी किती काम करतो त्याच्यानुसार देशांची क्रमवारी तयार करण्यात आलेली आहे. भारत त्याच्यामध्ये 6व्या नंबरला आहे आणि भारतातले व्यक्ती त्या ठिकाणी आठवड्याला त्या ठिकाणी 47.7 तास काम त्या ठिकाणी करतात. नंतर जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या अभ्यासानुसार 2022 मध्ये निवासी अर्जदारांनी केलेल्या पेटंटमध्ये सर्वाधिक वाढ भारतामध्ये झालेली आहे. सो भारतातल्या लोकांनी सर्वाधिक जास्त पेटंटसाठी अर्ज केलेले आहेत, 31.6 इतकी वाढ त्या ठिकाणी आहे. नंतर 2023-24 या वर्षात केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या पेटंटची एकूण संख्या आहे 41,010, आत्तापर्यंतची ही सर्वाधिक आहे. सो 23-24 मध्ये केंद्र सरकारनं जवळजवळ 41,000 पेटंटला मान्यता दिलेली आहे. नंतर स्मार्ट सिटी नावाचं मिशन आहे, त्याच्या अंतर्गत प्रकल्प असेल, त्याचा निधीचा वापर असेल, इतर निकषांच्या आधारे पहिल्या क्रमांकाचं शहर आहे सुरत. ऑब्व्हियसली सुरत हे एक क्लीनेस्ट सिटी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं आणि स्मार्ट सिटी अंतर्गत निधीचा वापर या शहरानं चांगल्या प्रकारे केलेला आहे. नंतर भारतामध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणारे जे काही अनिवासी भारतीय आहेत त्यांच्या आवडतं ठिकाण कुठलं आहे तर बेंगळुरू आहे. सो बेसिकली NRI म्हणजे अनिवासी भारतीय, नॉन रेसिडेंट इंडियन्स, जर ज्यांना रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर ते कुठं गुंतवतायत, बेंगळुरू शहरामध्ये त्या ठिकाणी गुंतवतात. नंतर लो व्हिजिबिलिटीमध्ये व्यावसायिक विमान उतरवणारा देशातलं पहिलं विमानतळ देवघर विमानतळ जे आहे झारखंडमध्ये. कारण बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी ट्रॅकवरती जर विमान लँड करायचं असेल तर त्या पायलटला त्या ठिकाणी व्हिजिबिलिटी क्लिअर पाहिजे, परंतु लो व्हिजिबिलिटीमध्ये देखील एखादं असं कमर्शियल विमान जे आहे ते देवघर विमानतळावर उतरवण्यात आलेलं आहे. नंतर केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत एक निर्यात सहकारी संस्था स्थापन झालेली आहे, त्याचं नाव आहे राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित नॅशनल कॉर्पोरेशन एक्सपोर्ट लिमिटेड असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. नंतर पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आलेला प्रकल्प जमरानी. ओके, सो कृषी सिंचन म्हणजे काय? सो बेसिकली जे काही ॲग्रिकल्चर किंवा शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्या बांधापर्यंत पाणी नेऊन देण्यासाठी ही कृषी सिंचन योजना त्या ठिकाणी आहे आणि यासाठी जमरानी धरण बहुउद्देशीय प्रकल्पातलं पाणी त्या ठिकाणी वापरण्यासाठी उत्तराखंडनं जो प्रकल्प आहे त्याला मान्यता देण्यात आलेली आहे. सो भविष्यामध्ये ही जी काही पंतप्रधान कृषी सिंचन योजना आहे त्याच्यामध्ये जमरानी धरण उद्देशीय प्रकल्पाचा समावेश त्या ठिकाणी असेल. नंतर सर्वोत्तम हरित वाहतूक उपक्रम असलेलं शहर म्हणून पुरस्कार मिळालेली मेट्रो रेल्वे कंपनी कोची मेट्रो त्या ठिकाणी आहे. नंतर भारताचे प्रोजेक्शन्स त्या ठिकाणी आहेत, भविष्यात भारताची अर्थव्यवस्था कशी असेल. सो 2027 पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला पाठीमागं टाकून भारत जगातली सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होईल असं केंद्रीय अर्थमंत्री यांनी म्हटलेलं आहे. सो अर्थमंत्री काय म्हणतायत की 2027 मध्येच जपान आणि जर्मनीला भागं टाकून भारत हा जगातली तिसरी क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल. याचा अर्थ भारत सध्याला 5व्या नंबरला आहे. मागच्या वर्षी भारतानं ब्रिटनला पाठीमागं टाकलं आणि ब्रिटनला पाठीमागं टाकून भारत जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. परंतु पुढच्या काळामध्ये भारत जपान आणि जर्मनीला पाठीमागं टाकेल 2027 मध्ये. परंतु S&P ग्लोबल इंडियानं एक अहवाल तयार केला, त्याच्यामध्ये म्हणतात की 2030 मध्ये. सो अर्थमंत्री म्हणतायत की 2027 मध्ये, परंतु S&P ग्लोबल इंडिया म्हणते की 2030 मध्ये भारत जपानला पाठीमागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी होईल. नंतर GI टॅग मिळालेलं जम्मू काश्मीर मधलं उत्पादन आहे किश्तवाड मधील केशर. सो बेसिकली काश्मीरमध्ये केशर फार फेमस आहे. सो काश्मीर मधलं जे केशर जे आहे त्याला GI टॅग मिळालेलं त्या ठिकाणी आहे. नंतर देशातील सर्वात मोठा शीत तेल उत्पादन प्रकल्प जो आहे तो गुजरातमध्ये असणार आहे. इंडिया बोटॅनिक्सने त्याचं उत्पादन करण्याचा निर्णय घेतलाय. 19 नोव्हेंबर हा महिला उद्योजकता दिवस, विमेन एंटरप्रेनर दिवस म्हणून साजरा केला जातो. 21 नोव्हेंबर हा जागतिक मत्स्य व्यवसाय दिवस म्हणून देखील त्या ठिकाणी साजरा केला जातो.
चलो नेहमीप्रमाणे आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण या टॉपिकमध्ये पहिल्यापासून काय काय शिकलेलं आहे. पहिली गोष्ट आपण बघितली की भारतातील रस्ते अपघात जी आकडेवारी आहे ती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रिलीज केलेली आहे. भारतामध्ये जे काही अपघात झालेले आहेत ते 4.61 लाख आहेत, मृत्यू आहेत 1.68 लाख, जखमींची संख्या आहे 4.43 लाख. राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात तामिळनाडूमध्ये झालेले आहेत, तर सर्वाधिक मृत्यू उत्तर प्रदेशमध्ये झालेले आहेत. अपघातांची तीव्रता बघायची असेल म्हणजे 100 अपघातामध्ये झालेल्या मृत्यूंच्या संख्येनुसार मिझोराम 1 नंबरला आहे, जिथं 100 अपघातात पाठीमागं 85 लोकांचा मृत्यू झालेला आहे. अपघातांचं कारण असेल, अपघातांमध्ये झालेले मृत्यू असतील, अपघातांमध्ये झालेले जखमींची संख्या असेल, त्याच्यामध्ये अतिवेग हे कारण त्या ठिकाणी राहिलेलं आहे. एडलगिव्ह हुरून इंडिया फिलॉन्थ्रॉपी लिस्ट 2023 नुसार 119 लोकांनी भारतामध्ये 8,445 कोटी इतकी संपत्ती दान केली आहे. त्याच्यामध्ये शिव नाडर SL टेकचे प्रमुख हे प्रथम क्रमांकावर आहे, 2042 कोटी इतकी संपत्ती दान केली. महिला टोटल 7 आहे, त्याच्यामध्ये रोहिणी निलकेनी 1 नंबरला त्या ठिकाणी आहे. नंतर मेडीगट्टा नावाचं धरण चर्चेत होतं. राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाच्या समितीने केंद्राला एक अहवाल जाहीर केला. का अहवाल जाहीर केला? कारण ऑक्टोबर 2023 मध्ये या धरणावरील लक्ष्मी बॅरेज पुलाला तडे गेले होते आणि त्याच्यानंतर या समितीने त्याची पाहणी केली होती. काय म्हणते ही समिती की बांधकाम सदोष आहे, पूर्ण धरणच परत बांधलं पाहिजे. ह्याचं प्लॅनिंग, क्वालिटी कंट्रोल आणि देखभाल जे आहे ते तेलंगणा प्रशासन त्याच्यामध्ये अयशस्वी ठरलेलं आहे. सो 80,000 कोटी खर्च करून कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचा हा भाग आहे. भारत आणि महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर गोदावरी नदीवरती हे धरण बांधण्यात आलेलं आहे. नंतर शेतकऱ्यांना त्यांचा माल साठवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी इन्सेंटिव्ह देण्यासाठी त्या ठिकाणी पंतप्रधान किसान भाई योजना सुरू करण्यात आलेली आहे. पण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये पंतप्रधान किसान स्टोरेज इन्सेंटिव्ह स्कीम त्या ठिकाणी म्हणू शकतो. सो बेसिकली व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढून लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं हे योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, जिथं प्रति क्विंटल प्रति महिना 4 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यामुळे शेतकरी किमान 3 महिने आपलं पीक त्या ठिकाणी साठवून ठेवू शकतील आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा बाजारामध्ये चांगला दर येईल त्यामध्ये आपल्या मालाची विक्री करू शकतील. सुरुवातीला 7 राज्यांमध्ये प्रायोगिकतावर ही योजना सुरू करण्यात येणार आहे, त्यातलं आपलं महाराष्ट्र पण त्या ठिकाणी आहे. 42वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा नवी दिल्ली इथं पार पडला. अनुप्रिया पटेल यांनी त्याचं उद्घाटन केलं. वसुधैव कुटुंबम ही त्याची थीम आहे. बिहार आणि केरळ त्याचे पार्टनर कंट्रीज होते, स्टेट्स होते आणि महाराष्ट्र हे त्याचं केंद्रित फोकस स्टेट्स त्या ठिकाणी होतं. नंतर 7वी इंडिया मोबाईल काँग्रेस आणि वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रम जो आहे तो भारत मंडप या ठिकाणी पार पडला, ज्याचं उद्घाटन स्वतः मोदींनी केलेलं आहे. 16वी शहरी गतिशीलता भारत परिषद नवी दिल्लीमध्ये पार पडली. वनस्पती आरोग्य व्यवस्थापन परिषद हैदराबादमध्ये पार पडली. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे आशियान भारत भरडधान्य महोत्सव जो आहे तो इंडोनेशियामध्ये पार पडला. आंतरराष्ट्रीय भरडधान्य अधिवेशन भुवनेश्वरमध्ये पार पडलं. आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ग शिलाँगमध्ये पार पडला. जागतिक मत्स्य व्यवसाय परिषद अहमदाबादमध्ये पार पडली. नंतर देशांतर्गत पुरवठा आणि निर्यातीसाठी आयफोनचं उत्पादन करणारी कंपनी टाटा समूह बेंगळुरूमध्ये उत्पादन करणार आहे. बिहार राज्यानं ऑनलाईन गेमिंगवर 28% GST लावण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी गंधक आणि रसायन मुक्त साखरेचं उत्पादन त्या ठिकाणी केलेलं आहे. उस्मानाबादमध्ये हा साखर कारखाना त्या ठिकाणी आहे. नंतर स्टेट बँकेची श्रीलंकेमध्ये त्रिंकोमाली या ठिकाणी एक शाखा किंवा ब्रँच सुरू करण्यात आलेली आहे. स्वतः निर्मला सीतारामन यांनी त्याचं उद्घाटन केलंय. ट्रॅक्सकॉन नावाच्या संस्थेच्या अहवालानुसार बेंगळुरूमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली सर्वाधिक स्टार्टअप त्या ठिकाणी आहे. नंतर फिनटेक युनिकॉर्न क्रमवारीनुसार अमेरिका 1 नंबरला आहे आणि भारत त्या ठिकाणी 3ऱ्या स्थानावर आहे. नंतर पहिलं जहाज ते जहाज द्रवीभूत नैसर्गिक वायू हस्तांतर म्हणजे एका जहाजातून दुसऱ्या जहाजामध्ये त्या ठिकाणी हे जे काही लिक्विड नॅचरल गॅस आहे तो पाठवण्यासाठी गेलनं इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घेतलं. 2024 मध्ये भारत साखर संघटनेचा अध्यक्ष असेल. गुजरात राज्यानं घोल या मास्याला राज्य मासा म्हणून दर्जा दिलाय. सोन्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग केंद्र असणारं देशातलं पहिलं राज्य केरळ. दक्षिण पश्चिम आशियातील सर्वात मोठा शीतपेय प्रकल्प अमेठीमध्ये उभारला जाणार आहे. पहिलं लव्हेंडर फार्म चाला इथं आहे. सर्वाधिक 16.1 दशलक्ष टना मालाची हाताळणी करणारं देशातलं पहिलं बंदर आहे मुंद्रा. नंतर अनुदान दराने देण्यास सुरू केलेलं गव्हाचं पॅकेज पीठ जे आहे त्याचं नाव आहे भारत आटा. उत्तर प्रदेश राज्यानं गायींची गणना करण्याचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. UPI सुरक्षा दूत म्हणून पंकज त्रिपाठी यांची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यामध्ये 1 नंबरला आहे. हरियाणा राज्यानं हॉट एअर बलून नावाचा एक प्रकल्प सुरू केलेला आहे. खीर सिटी नावाचा उपक्रम कर्नाटक राज्यानं सुरू केलेला आहे. मका मिशन ओडिशा राज्यानं सुरू केलेलं आहे. अन्न पदार्थांवरती हलाल ब्रँडिंग जे असतं त्याच्यावर बंदी घालणारं राज्य आहे उत्तर प्रदेश.
आय स्टार्ट टॅलेंट कनेक्ट पोर्टल नावाचं उपक्रम जो आहे तर राजस्थाननं सुरू केलेला आहे. लाकडाच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी ऑपरेशन शेषा सुरू केलेला आहे. घाऊक किंवा होलसेल डिजिटल करन्सीला मान्यता देणारा पहिला युरोपियन देश आहे स्वित्झर्लंड. नंतर त्या ठिकाणी वर्ल्ड इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार आठवड्याला काम करणाऱ्या व्यक्तींच्या सरासरी तासांच्या संख्येनुसार भारताचा जगात 6वा क्रमांक आहे. भारतामध्ये सरासरी आठवड्याला 47.7 तास इतकं काम त्या ठिकाणी केलं जातं. नंतर स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत प्रकल्प निधीचा वापर आणि इतर निकषांच्या आधारे बेस्ट कामगिरी करणारं राज्य आहे सुरत. रिअल इस्टेटमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठीचं आवडतं ठिकाण आहे बेंगळुरू. लो व्हिजिबिलिटीमध्ये व्यावसायिक विमानाचं उतरवणारं पहिले विमानतळ आहे देवघर. नंतर केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत एक नवीन कंपनी स्थापन झालेली आहे, तिचं नाव आहे राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित. नंतर कृषी सिंचन योजनेत समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आलेला प्रकल्प त्याचं नाव आहे जमरानी, जो उत्तराखंडमधला त्या ठिकाणी आहे. 2027 पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असं अर्थमंत्र्यांना त्या ठिकाणी वाटतं. परंतु त्याच वेळेला S&P ग्लोबल इंडियाला असं वाटतं की 2030 मध्ये भारत त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी होईल. सो केशर जे आहे ते GI टॅग मिळालेलं आहे, जे किश्तवाडमधील एक उत्पादन त्या ठिकाणी आहे. देशातला सर्वात मोठा शीततेल उत्पादन प्रकल्प जो आहे तो गुजरातमध्ये आहे. 19 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला उद्योजकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 21 नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय मत्स्य व्यवसाय दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना. तोपर्यंत धन्यवाद.